गुढीपाडव्याला काही जण श्रीखंड आणि पुरीचं बेत करतात, पण काही वेळेस पुरी हे एकदम तेलकट होतात किंवा फुगले जात नाहीत. तर यासाठी मी आज काही पुरी बनवताना काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि चांगली अशी फुगली जाते. बाहेरून पुरी एकदम कुरकुरीत होईल आणि मधून एकदम मऊसूत असेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतले आहे. पीठ हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये 4 चमचे मैदा घालूयात. 4 चमचे किंवा इथे 4 टेबलस्पून इथे मी मैदा घेतलेला आहे. आणि यामध्ये आता बारीक रवा घ्यायचा आहे. तर रवाही इथे मी 4 चमचे घेतलेले आहे. यामध्ये आता 2 चमचे तेलाचं मोहन घालूयात. यामुळे पुऱ्या हे छान असे कुरकुरीत होतात. यामध्ये 2 चमचे तेलापेक्षा जास्त तेल घालायचं नाही. पुऱ्या हे तेल जास्त पिऊन तेलकट होतात, म्हणूनच आपल्याला यामध्ये मोजकंच तेल घालायचं आहे. चिमूटभर साखर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तेल हे या पिठाला चांगलं असं लागलं गेलं पाहिजे. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ मळून घेऊयात. चपातीला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षाही घट्टसर पीठ आपल्याला पुरीसाठी मळावं लागतं. जर सैलसर पीठ मळलं गेलं तर पुऱ्या हे एकदम तेलकट होतात. त्यामुळे आपण हे घट्टसर इथे मी पीठ मळून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे बाजूला ठेवूयात. आपण घट्टसर असं पीठ मळलेलं आहे, त्यामुळे काही वेळामध्ये हे पीठ थोडंसं सैलसर होतं आणि सहजरित्या आपल्याला याची पुऱ्या लाटता येतील. तर इथे हे अर्धा तास झालेले आहेत. लिंबा एवढा आपण याचा पिठाचा गोळा घेऊयात आणि याची आता आपण पुरी लाटून घेऊयात. तर जास्त पातळही नाही आणि जास्त असं जाडसरही नाही, थोडंसं मध्यम जाडसर असं आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. तर या थिकनेसमध्ये मी इथे ही पुरी लाटून घेतलेली आहे. आणि इथे ते आता आपण पुरी तळून घेऊयात. तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल अगदी कडकडीत गरम झालं की आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर एक थोडंसं पीठ यामध्ये घालूयात. तर इथे हे पिठाचा गोळा तळून वरी आलेला आहे, म्हणजे कडकडीत असं गरम तेल झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे पुरी सोडूयात आणि गॅसचा फ्लेम इथे मी हायवरच ठेवलेले आहे. लो फ्लेमवर ठेवलं तर पुरी तेलकट होतात, म्हणूनच आपल्याला हे पुरी हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. आणि तळताना यावर थोडंसं तेल घालायचं, म्हणजे पुरी चांगली अशी फुगली जाते. आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. तर असे हे टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर पुऱ्या बनवल्या तर पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही आणि छान असे फुगले जातात. मधून मऊसूत होतात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. हे पुऱ्या थंड जरी झाले तरीही पुऱ्या अजिबात मऊसूत पडत नाही किंवा फुगलेलेच राहतात. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.